एक नवीन इतिहास स्वतःच्या नावाने केला आहे। उद्धव ठाकरेंनी स्वतः फ्रॉड केला, फोर्जरी केली, चीटिंग केली। मुंबई सेशन्स न्यायालय, मुंबई ते उच्च न्यायालय येथे उद्धव ठाकरे यांचा आदेशाने तत्कालीन मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी खोटं शपथपत्र दाखल केले। आजपर्यंत इतिहासात कधीही महाराष्ट्राचा कोणताही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग केली नव्हती। मैं आज हिंदुस्तान की जनता के सामने महाराष्ट्र के तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने किस प्रकार से फ्रॉड, चीटिंग, फोर्जरी की, कोर्ट में खोटे शपथ पत्र, एफिडेविट फाइल किए। तत्कालीन मुंबई पुलिस आयुक्त संजय पांडे के साथ में मिलकर उद्धव ठाकरे जी ने मंत्रालय को, पुलिस कमिश्नर संजय पांडे के नेतृत्व में एक गुंडों का अड्डा बना दिया था। 23 फेब्रुवारी 2022 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी एक बोगस तक्रारदार संजय राऊत घेऊन गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे। हे पंढरीनाथ शंकरराव साबळे हा तक्रारदारच मुळात खोटा। ठाकरे साहेबांनी त्याला बघितलं की नाही मला पूर्णपणे शंका आहे। मी गेले 2 महिने यांना शोधतोय, सापडत नाही। हे पत्रावर तारीख नाही, जो पत्ता दिलाय तो बोगस आहे। फोन नंबर तो कधी फोन वाजतच नाही। हा माणूस जिवंत आहे की नाही हे फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना माहित आहे। त्यांनी तक्रार लिहून दिली, त्या तक्रारीवर तारीख नाही, पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ताक्षर हे पहा किती सुंदर आहे। आता त्यांच्या आहे की कुणाच्या असेल, पण त्यांची सही ही देशात एकमात्र की सुंदर सही आहे। हे त्यांच्या सहीने त्यांनी काय लिहिलं, अतिरिक्त मुख्य सचिव गृह तपासून कारवाई करावी। मुख्यमंत्री महोदय एवढं खोटं काम करतात, कारण की या पत्रावर गृह मंत्रालयाने नोटिंग केलं की पंढरीनाथ साबळेचं जे पत्र आहे त्यात खाली लिहिलं आहे सोबत पुराव्या दाखल सर्व कागदपत्र जोडत आहे, हे लिहिलं आहे। आणि तेच उद्धव ठाकरेचा गृह सचिवांनी लिहिलं सोबत कोणतेही कागदपत्र नाही। आणि आरोप काय, संजय राऊत रोज बोलायचे सकाळ संध्याकाळ, फेब्रुवारी महिना, मार्च महिना, एप्रिल महिना, जून महिना, रोज उठून बाप बेटा जेल में जाएंगे, बाप बेटा जेल में जाएंगे, बेटे की माँ जेल में जाएगी, बाप की माँ जेल में जाएगी। ये रोज संजय राउत की टेप चलती थी। 127 दिन टेप चलाया। वसई पालघर में 425 करोड़ का घोटाला, 160 करोड़ ईडी ऑफिसर्स ने डाले। किरीट सोमैया के बेटे नील सोमैया की कंपनी में राकेश वाधवान पार्टनर। रोज उठून एक नवीन टेप आणि त्याची तक्रार दिली। आणि ही तक्रार जे त्यांनी केली, आम्ही सेशन कोर्टात गेलो। सेशन कोर्टात
महाशय संजय पांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये एफिडेव्हिट फाईल केलं. 2 पानी एफिडेव्हिट. यात लिहिलं आहे संजय राऊतनी नील सोमय्या विरुद्ध, किरीट सोमय्या विरुद्ध, निकॉन इन्फ्रा कंपनीचा विरुद्ध कोणती तक्रारच केली नाही. सेशन्स कोर्टाने आपलं जजमेंट आहे 1 मार्च 2022. मी आपलं लक्ष जरा वेधू इच्छितो. पहिल्या पानावर ऑर्डर आहे, दुसरं पेज आपण काढावं. त्या दुसऱ्या पेजमध्ये उद्धव ठाकरे यांचा सरकारच्या वकिलांनी पोलिसांनी काय लिहिलं स्टेटमेंट पॅराग्राफ नंबर 3. द रिस्पोंडंट स्टेट मीन्स स्टेट गव्हर्नमेंट through the police inspector economic offense wing registered the application contending that no complaint from Sanjay Raut has yet been received and registered. पान नंबर 3 बघा त्या सेशन कोर्टाचा ऑर्डरचा. पॅराग्राफ नंबर 5. हे किरीट सोमय्या नाही बोलत, उद्धव ठाकरे जी, संजय राऊत साहेब, संजय पांडे. ऐका कोर्टाने काय म्हटलं. 5 नंबर. ऑन द अदर एंड द लर्नेड चीफ पब्लिक प्रोसिक्युटर श्री देसाई and the learned additional public prosecutor Srimati Seema Deshpande argued that there has been no complaint filed yet against the applicant. 1 मार्चला काय सांगतात की नील सोमय्याच्या विरुद्ध कोणतीही कंप्लेंट नाही. एफिडेव्हिट उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. आणि हा कागद पहा, हा मुंबई पोलीस कमिशनरचा कागद. या कागदात लिहिलं आहे ऑफिस ऑफ द जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंग बॉम्बे मुंबई. लिहिलं आहे प्राथमिक चौकशी क्रमांक 37/2022 अर्जदार पंढरीनाथ शंकरराव साबळे. आणि पुढे लिहिलं आहे अर्जदार श्री पंढरीनाथ शंकरराव साबळे यांचे तक्रार अर्जाचा अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त मुंबई साहेब यांनी 28 फेब्रुवारी 2022 तारीख 28 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेल्या मंजुरीनुसार आर्थिक गुन्हे विभाग प्राथमिक चौकशी क्रमांक 37/22 नोंद करण्यात आली आहे. विनय घोरपडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. उद्धव ठाकरे साहेब जवाब देणार का? है ना. उद्धव ठाकरे जी के कहने पर मुंबई पुलिस कमिश्नर ने कोर्ट में 28 फरवरी 1 मार्च को हलफनामा एफिडेविट दाखिल किया. नील सोमय्या के विरुद्ध में कोई भी कंप्लेंट नहीं. और मुंबई पुलिस का ये कागज 28 फरवरी को नील सोमय्या के विरुद्ध में केस गुना प्राथमिक इंक्वायरी दाखिल की गई 37/22. आगे देखो 10 मार्च मुंबई हाईकोर्ट. 10 मार्च मुंबई हायकोर्टाचं हे ऑर्डर. आणि त्या ऑर्डरमध्ये कोर्टाने पहिल्या पेजवर शेवटचा पॅराग्राफ नंबर 2 लिहिलं आहे जस्टिस भारती डांगरे साहेब. लास्ट पैराग्राफ में लिखा है द लर्नेड पब्लिक प्रोसिक्यूटर मिसिस पई ऑन इंस्ट्रक्शंस ऑफ श्री सीनियर पीआई विनय घोरपड़े इकोनॉमिक ऑफेंस विंग who is present in the court makes a categorical statement that till this date no preliminary inquiry is registered. और मेरी जानकारी है ये जो
मिसिस पई प्रोसिक्यूटर है, वो झूठ बोल रही थी। उनके पास फाइल डॉक्यूमेंट थे, प्रिलिमिनरी इंक्वायरी रजिस्टर्ड हो गया, अनेकों को समन्स भेजे गए थे आणि त्या वकील मिसिस पैने जाणून बुजून कोर्टाची दिशाभूल केली। पोलीस कमिशनर उद्धव ठाकरेंचा दबाव होता, आप कोर्ट में झूठ बोलो, आणि हे मी जबाबदारीपूर्वक सांगतोय। आणखीन पुढची गंमत बघा। या महाशय विनय घोरपडे त्यांनी 11/5/2022 ला जे एक असंच इन्व्हेस्टिगेशन साठी पत्र पाठवलं आहे, वसई म्युनिसिपल कमिशनर संयम दुबे, प्राथमिक चौकशी क्रमांक 46/2022, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काय केलं, 10 मार्चला हायकोर्टात स्टेटमेंट दिलं चौकशीदार, आणि 11 मार्चला त्या पंढरीनाथ साबळे तर तेच पत्र, त्याच पत्रावर एक आणखीन प्रिलिमिनरी इंक्वायरी 46 दाखल केली। म्हणजे एकच पत्र, आधी 37 प्रिलिमिनरी इंक्वायरी, त्यानंतर 46 प्रिलिमिनरी इंक्वायरी। एवढं खोटारडे मुख्यमंत्री आजपर्यंत पाहिले नाही। आणि आता हे आत्ताचं पत्र, 6 महिने चौकशी केली, फेब्रुवारी पासून जुलै पर्यंत काही सापडलं नाही, काहीही नाही। आणि म्हणून शेवटी पंढरीनाथ साबळेला पत्र पाठवण्यात आलं, आपण काय पुरावे दिले नाही, आपले काय कागद नाही, आम्ही चौकशी केली, काही तुमचा तक्रारी तथ्य नाही, म्हणून चौकशी बंद करण्यात आली। मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवलंय। देवेंद्र फडणवीसजी यांची माझी विस्तृत चर्चा झाली। या प्रकरणाची उच्च पातळीवर मुख्य सचिव किंवा अतिरिक्त मुख्य सचिव किंवा निवृत्त न्यायालय मार्फत चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे। मुख्यमंत्री स्वतः फोर्जरी फ्रॉड मध्ये इन्व्हॉल्व आहेत। पोलीस कमिशनरने हायकोर्टाची दिशाभूल केली, खोटे एफिडेव्हिट फाईल केलं, आणि यात जे काही पोलीस ऑफिसर इन्व्हॉल्व आहेत, ज्यांच्या सह्या, त्या ऑफिसरना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे, ही माझी मागणी आहे। ज्या पोलीस ऑफिसर नि खोट्या सह्या केल्या, कोर्टात खोटा एफिडेव्हिट फाईल केलं, त्यांना ताबडतोब सस्पेंड करण्यात यावं। या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी। आणि तिसरी गोष्ट, संजय राऊतना मी या प्रकरणासंबंधी डिफेमेशन नोटीस पाठवत आहे। संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना असं वाटत होतं की आमचा आता पोलीस आहे म्हणून कुणालाही जेलमध्ये टाकणार, माफियागिरी करणार, हितला हितेत पापाची सजा भोगावी लागली आहे। उद्धव ठाकरे जी, संजय पांडे जी, संजय राउत, उन्होंने ये जो फ्रॉड, चीटिंग, फैब्रिकेशन किया है, मैंने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से प्रार्थना की है, इस विषय की ये पूरे घोटाले की न्यायालयीन जांच होनी चाहिए। जो पुलिस ऑफिसर ने इनमें फोर्जरी की है, कोर्ट की दिशाभूल की है, पुलिस ऑफिसर और एडवोकेट जनरल जो भी थे, पुलिस प्रोसिक्यूटर, गिरीश महाजन के केस में भी एक पुलिस प्रोसिक्यूटर थे, यहां पर दूसरी पुलिस प्रोसिक्यूटर है।
इनको ताबड़तोड़ सस्पेंड करना चाहिए। और तीसरी बात, संजय राउत जी ने जो 127 दिन मुझे, मेरी मां को, 90 साल की मां को, मेरी पत्नी डॉक्टर प्रोफेसर मेधा तोमैया को, मेरे बेटे डॉक्टर नील तोमैया को ऐसे फोर्जरी करके बदनाम करने का प्रयास किया, उनके खिलाफ मैं डिफेमेशन का केस फाइल करने वाला हूं। संजय राऊत यांच्याविरोधात डेप्युटेशन टाकलं का उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे पॉवर होता आणि त्यांनी ही बोगस सही केली आहे। संजय पांडेनी फोर्जर केली आहे। त्यांच्या विरोधात न्यायालयीन चौकशी, त्या न्यायालयातील चौकशी केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या विरोधात ऍक्शन घ्यावी लागणार। ही ऍक्टेड एज द हेड ऑफ द स्टेट। मैं माहिती अधिकाराखाली आर्थिक गुन्हे विभाग आणि गृह मंत्रालय दोन्हीकडे जाऊन पूर्ण फायली बघितल्या, पूर्ण। त्यातना काही डॉक्युमेंट मी अधिकृत पैसे देऊन त्याची कॉपी, झेरॉक्स कॉपी प्राप्त केल्या आहेत। आणि त्या ह्याच्यात हे पंढरीनाथ साबळे हा काळा आहे का गोरा आहे, त्या पूर्ण तक्रारीत कुठेही तो माणूस कोण आहे काय काही नाही आहे। आता कळलं की तो संजय राऊत कुठेतरी आहे, त्याला लपवलाय। पण त्या माणसाने एक पण पुरावा नाही दिला आणि एका तक्रारीवर 2 पी। पंढरीनाथ साबळेला कोणी लपवलं आहे का तोच लपलाय? दोन्ही एकच आहे ना, दोन्ही गोष्टी। लपवलाय म्हणजे कारण की तो बदमाशी करत होता, त्याला माहीतच होतं। त्यांनी खोटा पत्ता दिला, त्या पत्त्यावर बदलापूरला मी जाऊन आलो, तो तिथे राहत नाही। तिथे जो राहत होता तिथे कुलूप आता है, ज्याचा फ्लॅट ज्याचा मालकीचा आहे तो म्हणतो मैंने इसको कभी दिया ही नहीं। मुंबई पोलिसांनी कन्फर्म केलं की ते त्यांचा त्या पत्त्यावर पत्र पाठवायचे, तो पत्ता कधी मुंबई पोलिसांनी कन्फर्म केला नव्हता। त्याचा आधार कार्ड नाही आहे। और तुमचं माझं काही केलं की आधार कार्ड द्यावं लागतं। आणि तिथे मुंबई पोलिसांनी सेटिंग केलं होतं। मुंबई पोलीस इथून त्यांचा फायलीत रजिस्टर रेडी केलाय, पण तिथे पोस्ट ऑफिस मधून हा पंढरीनाथ साबळेच्या वतीने कोणतरी जाऊन पेपर कलेक्ट करायचा। जी, हमने शुरू से ये बात सुनी जब मामला कोर्ट के सामने कि कुछ पूर्व सैनिकों ने आपके खिलाफ शिकायत की। ये बात हर न्यायालय को बताई गई, तो उसमें कितनी सच्चाई थी? हर बात जब कहा गया तो कहा कि शिकायत किसी पूर्व सैनिक की तरफ से आई है कि पैसे खाए गए INS ग्रांट के नाम पे, तो उसमें कितनी सच्चाई थी? शिकायतकर्ता कौन था इस पूरे मामले में? इसमें पंढरीनाथ साबळे इसको संजय राउत लेकर आए थे, ऐसा पता चला। पंढरीनाथ साबळे के नाम से शिकायत हुई है। अभी पंढरीनाथ साबळे तो मिल ही नहीं रहा है। दूसरी बात यह है कि पंढरीनाथ साबळे वो जो शिकायत है 10-12 पेज की, उतनी डिटेल में टेक्निकल है कि उसको इतनी कुछ ज्ञान ही नहीं है। तो इसका अर्थ हुआ वो बेनामी है। पुलिस ने कभी इंट्रोगेशन नहीं किया, पुलिस ने उसके पास से कोई आइडेंटिटी नहीं ली है। मैंने पुलिस की पूरी फाइल पढ़ी, गृह मंत्रालय की फाइल पढ़ी, तो वो उद्धव ठाकरे जी ने किसी को खड़ा किया था। स्वाभाविक है कि उद्धव ठाकरे जी को ही मालूम है, क्योंकि उन्होंने साइन किए खुद। कंप्लेंट कब उनके हाथ में आई उसका इनबोर्ड है ही नहीं। पंढरीनाथ साबळे उद्धव ठाकरे जी को कब मिले या वो शिकायत देने कब पहुंचे, वो मंत्रालय के कोई रिकॉर्ड में नहीं है। तो कंप्लेंट उद्धव ठाकरे जी ने खुद टाइप करवाई या संजय राउत ने टाइप की, पता नहीं चलता। ये एक बात हुई। दूसरी बात यह है, वही एक पत्र, ये एक जो पत्र है, ये पत्र के आधार पर मुंबई पुलिस ने पहले 28 फरवरी को प्रिलिमिनरी इंक्वायरी रजिस्टर्ड की 37/22, और यही पत्र के आधार पर 11 मार्च की सुबह 9:50 में दूसरी प्रिलिमिनरी इंक्वायरी अपॉइंट की, क्योंकि हाईकोर्ट में वो पकड़े गए थे। और अब मुझे पुलिस बता रही है कि वो जो एडवोकेट मिसिस पई कोर्ट में खड़ी थी,
उन्होंने कहा झूठ बोलो, अब पुलिस ये बोल रही है। तो मुझे इन्वेस्टिगेशन चाहिए, क्योंकि एक और कोर्ट में खोटा बोला है राज्य सरकार ने, दूसरी ओर राज्य सरकार अपनी फाइलों में झूठ किया है, तीसरी ओर पंढरीनाथ साबळे को अभी तक कोई हाजिर नहीं कर रहा है। तो ये और 127 दिन संजय राउत रोज बोल रहे थे, और अब पुलिस ने कहा न पंढरीनाथ साबळे मिल रहा है, न कोई डॉक्यूमेंट मिल रहे हैं, इसके लिए जांच हम क्लोज कर रहे हैं। किरीट जी, इसमें आप लीगल टीम जो थी उस समय की, चाहे वो सरकार के एजी हो या फिर अपील काउंसिल या जो भी, वो सभी लोग इन्वॉल्व थे। बहुतेक देखे हम जो टीम थी उस समय लीगल टीम, वो इस सरकार ने मोस्ट ऑफ दी लोग कंटिन्यू किया है। इस सरकार में वो लोग सरकार के लिए हाईकोर्ट में और बाकी अदालतों में पक्ष रखते हैं। आज भी वही वकील है, तो उनके ऊपर आप कुछ कहना चाहेंगे? आपने कुछ नाम भी लिए। इसमें 2 केसेस हुए थे, एक ये वाला था, दूसरा वो जितेंद्र नवलानी। तो जितेंद्र नवलानी के संबंध में अभी कोर्ट में वो क्लोजर की ओर आगे जा रहा है, क्योंकि लास्ट हियरिंग में कुछ आया था कि राज्य सरकार पुलिस ने कहा कि कोई डॉक्यूमेंट्री एविडेंस नहीं है, नथिंग इज देयर। तो हाईकोर्ट ने भी कहा कि हम आगे प्रोसीड नहीं कर सकते। जितेंद्र नवलानी, जिसमें 4 ईडी ऑफिसर के खिलाफ, तो उस मामले में अभी हाईकोर्ट में होगा कि ये केस के आगे चलेगा नहीं, क्योंकि कुछ है नहीं। लेकिन उसमें जैसे मेरे इसमें वो क्लोजर की नोटिस आ गई, तो दैट मैटर इज ओवर, नाउ आई कैन गेट अंडर आरटीआई एनी डॉक्यूमेंट। दूसरी बात जो आपने कही, उस संबंध में मैंने मुख्यमंत्री और देवेंद्र फडणवीस दोनों जी से मेरा रोष व्यक्त किया है कि जिन लोगों ने हमारे जैसे व्यक्ति वो माफिया सरकार के खिलाफ लड़ते थे, वही ऑफिसर अभी के वहीं बैठे और वो वही और ये सब इश्यू दबा रहे हैं। और इसके लिए मैंने इन दोनों को बहुत जुस्से में कहा है, वो ऑफिसर जो, और इसलिए मैं आज पब्लिकली डिमांड कर रहा हूं कि जो मुंबई पुलिस के ऑफिसर इसमें इन्वॉल्व है, 4th डॉक्यूमेंट पे साइन किए, आखिर में मुंबई पुलिस कमिश्नर ने साइन की, ज्वाइंट कमिश्नर ने की, डेप्यूटी कमिश्नर ने की, इन्वेस्टिगेशन ऑफिसर ने की, हाई कोर्ट में एफिडेविट फाइल किया, कोई नहीं है। और वही पेपर पे दूसरी इंक्वायरी दूसरे दिन शुरू करना, इट इज फोर्जरी। इसके लिए उन पुलिस ऑफिसर के खिलाफ भी चीटिंग फोर्जरी का केस फाइल होना चाहिए। और ये मैं इंसिस्ट करूंगा, जो पब्लिक प्रोसिक्यूटर ने उनको उनके हाथ में फाइल थी ये डॉक्यूमेंट की, ये सब उसके बावजूद कोर्ट में, हाई कोर्ट में झूठ स्टेटमेंट किया, जब उस वकील को पता था कि सेशन कोर्ट में 1 मार्च पे दूसरे प्रोसिक्यूटर ने यह स्टेटमेंट किया, नो कंप्लेंट। तो इसके लिए उन ऑफिसर के खिलाफ एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी ने कार्रवाई करनी पड़ेगी। मैं उसके लिए संघर्ष करूंगा। ज्या ऑफिसर्सनी त्यावेळेला मुंबईचा असे अनेक निर्दोष नागरिकांवर अत्याचार केला, तत्कालीन मुख्यमंत्री संजय राऊत, पोलीस कमिशनर संजय पांडेच्या समवेत सामान्य नागरिकांना जेलमध्ये टाकले, माफियागिरी केली, लूटपाट केली। त्यांनी या सगळ्या प्रकरणात हे सगळे डॉक्युमेंट फोर्जरी केली आहे। त्यांच्या विरोधात अजून ते ऑफिसर तिथेच बसले आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे। हे मी मुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रींना आग्रहाने सांगितलं आहे। आज ओपनली मी डिमांड केली आहे। आज परत दोघांना पत्र लिहिले आहेत की एका बाजूला न्यायालयीन चौकशी करा आणि दुसऱ्या बाजूला ताबडतोब त्या सगळ्या पोलीस ऑफिसरना सस्पेंड करा। किरीट सोमय्या आहे म्हणून तो एवढा संघर्ष करू शकतो, पण माझ्या आईनी 90 वर्षाचा, बायकोनी प्रोफेसर आहेत, माझ्या मुलांनी पहिल्यांदा 23 दिवस अंडरग्राऊंड राहावं लागलं, दुसऱ्यांदा 21 दिवस अंडरग्राऊंड राहावं लागलं। हे सगळे अत्याचार त्या संजय राऊतच्यामुळे, त्या संजय पांडेमुळे दोघे जेलमध्ये गेले आणि उद्धव ठाकरेंच्यामुळे। हे आम्हाला मान्य नाही।
महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि त्या लॉ ऑफिसरवर पण कारवाई झालीच पाहिजे. नीती साबळे जे आहे तक्रारकर्ते ही नेमकी कोणत्या प्रकरणामध्ये तक्रार करते? कारण 203 तुमच्या गावात केले गेले. हे पंढरीनाथ साबळे ते संजय राऊतनी ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेवढे बोलले तेवढं सगळं त्या तक्रारात आहे. ते सगळं एक्सेप्ट नवला निभाला. हा नाही सगळं म्हणजे निकॉन इन्फ्रा वसई, त्यानंतर ते पालघर, वाधवान हा पार्टनर आहे. वाधवानने 425 कोटी दिले. किरीट सोमय्यांनी वाधवानवर दबाव आणला, ब्लॅकमेल केला म्हणून त्यांनी स्वतः जमीन दिली. पालघरमध्ये ईडी ऑफिसरनी पैसे घातले. हे सगळे आणि विक्रांत नाही तर INS विक्रांत नाही. ते आणखी एक राजकीय प्रश्न आहे. INS विक्रांत आधी संपलाय आपल्याला माहिती आहे. हायकोर्टात उद्धव ठाकरे असताना 3दा हायकोर्टाने त्यांना वॉर्निंग दिली होती पोलिसांना, तुमच्याकडे 57 कोटीचे 57 पैशाचे पुरावे नाही आहेत म्हणून ते हजर करा, एफिडेव्हिट फाईल करा. आणि शेवटी पोलिसांनी एफिडेव्हिट फाईल केली की आमच्याकडे आता काही नाहीच आहे. ही बोगस कंप्लेंट होती. आणखी एक राजकीय प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य केलं. त्यानंतर संजय राऊत यांचं विधान आलंय की राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करायला नको. असं वक्तव्य केल्यामुळे काँग्रेसची देखील बदनामी होती आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते. राऊतांच्या या विधानाकडे तुम्ही कसं बघता? टाइमपास करतायत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. हिंमत आहे का त्यांच्यामध्ये? हिरवा हातात घेतलाय ते थोड्याची हिंमत आहे का? उत्कट नाटकं बंद करा आणि राहुल गांधीचा मागे मागे सोनिया गांधीना जाऊन नमस्कार करा. किरण जी, हिंदी में भी इस विषय पर जानना चाहेंगे. राहुल गांधी के बयान के बाद जैसे संजय राउत ने रिएक्ट किया और ये कहा है कि सावरकर के विषय में इस तरह के बयान करना सही नहीं है, खास करके महाराष्ट्र की जमीन पे आकर के इससे गठबंधन में फूट पड़ सकती है. इस बात को लेकर एक चेतावनी दी है संजय राउत ने राहुल गांधी को. देखो भैया, अपनी संस्कृति कहती है कि लाचार व्यक्तियों की लाचारी घड़ी घड़ी उनको याद नहीं करानी. वो लाचार है उद्धव ठाकरे जी, संजय राउत लाचार है. हिम्मत है क्या? अभी दोनों हाथ में हरा झंडा लेके दोनों निकले हैं. उसमें हिम्मत है क्या? एक और ऐसा स्टेटमेंट करेंगे और कल जाके सोनिया गांधी का जाके चरण स्पर्श करके आएंगे. अभी हरा झंडा लिया है हाथ में. मैं समझ सकता हूं उनकी मजबूरी. ओके.